मला बाबासाहेबांच्या जीवनाचा ऑब्जेक्ट काय? खूप सारे सगळ्यात ठरवले. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये 3 ऑब्जेक्ट बनवले. बाबासाहेब म्हणतात मला या देशामध्ये काय नष्ट करायचे? जात नष्ट करायची आहे. फॅमिली ऑफ कास्ट नावाचा ग्रंथीला आधार वाटतो. बरोबर? बाबासाहेबांचा उद्देश जातीचं निर्मूलन. मग जर आपल्या जातीचं निर्मूलन करायचं आहे अजून तर आपण नक्कीच सांगतो आपल्याला जातीच्या बाहेर काढणं नाही. ज्या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट करायची आहे बाबासाहेबांच्या जीवनाचा ऑब्जेक्ट बनवून उद्देश बनवला आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करायची. दुसरा ऑब्जेक्ट काय सांगितला? आपल्या तमाम बहुजन समाजाला शासक वर्गामध्ये रूपांतरित करायचं. आता आपण शासक वर्गाच्या मार्गावर सुद्धा नाही. तिसरं सांगितलं भारताला बौद्धमय करणे. भारताला बौद्धमय करणे आहे म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण शंकराच्या लोकांना बौद्ध करू शकलो. आता भारतामध्ये किती मोठा समाज तुम्हाला माहित असेल. आपण कार्य करत आहोत. कदाचित आपला वेळ चुकीचा असू शकतो. 70 वर्ष झाली पण काम होत नाही. मग आपण समीक्षा केली पाहिजे. त्यात कुठल्या उणीवा कुठल्या चुका कुठल्या मार्गाला आपण चाललो. कारण बाबासाहेबांचा उद्देश होता त्या उद्देशाने काम करत आले आणि ते काम केलं त्यांनी 45 पूर्ण केलं. संविधान दिलं आणि अधुरं राहिलेलं कार्य आपल्या समाज बांधवांना सांगितलं तुम्हाला केलंच पाहिजे. आणि ती प्रेरणा आपल्यामध्ये क्षेत्रात निर्माण केली 1942. आता 1942 ला काय झालं? नागपूरला सेंट्रल फेडरेशनचं अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या परंतु एक महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला जे उत्तर भारतातून त्यांनी सुरुवात केली होती. बाबासाहेब काय म्हणले? जाओ आपकी दीवार पर लिख दो आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. तेव्हा समूह त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगता? कारण आम्हाला संध्याकाळी भेटते की नाही याची शाश्वती नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगता की जाओ आपकी दीवार पर लिख दो आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. का म्हटलं? कारण त्यावेळेस अस्पृश्य समाज आता आणि त्यांचा संदेश होता महान संदेश जे लोकांमध्ये जात पण नाही पटत पण नाही. बाबासाहेबांनी का दिला? कारण बाबासाहेब ही चेतना निर्माण करायची. अस्पृश्याची चेतना अस्पृश्याचे जे विजन आहे जे दृष्टी आहे ते मूर्त जनावरांचं त्याला स्थिर करण्यासाठी त्याला उंच करण्यासाठी बाबासाहेबांनी असं बाबासाहेबांना माहित होतं सगळं माहित होतं त्यांची अवस्था काय आहे. तरी संदेश काय दिला? त्यांनी काय संदेश द्यायला पाहिजे? मुलं बाळाकडे लक्ष द्या पोटा पाण्याची सोय बघा. बाबासाहेबांनी डायरेक्ट संदेश काय दिला? जो समूह हागंदरीमध्ये राहतो ज्या समूहाला संध्याकाळी खूप व्यक्ती किती याची शाश्वती नव्हती ज्या समूहाची मुलं बाळ भुकेच्या अंगाचा गरज होते जेव्हा ते जेवण करत होते संदास केलेले डुक्कर त्या पात्रावरून जात त्या समूहाला बाबासाहेब संदेश हा संघर्ष चालायचा जगण्यामध्ये. जगण्याचा संघर्ष जगामध्ये कुठेच चालला नाही भारतामध्ये चालला. 2 समूह वाट बघायचे. एक समूह होता कुत्र्यांचा एक समूह होता अस्पृश्यांचा. कशासाठी संघर्ष? जनावर